नमस्कार मित्रांनो. कालचं जे सेशन झालं होतं त्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये नेटवर्कचे इश्यू असल्यामुळे बऱ्याच जणांची रिक्वायरमेंट होती की सेशन महत्वाचं होतं आणि प्रत्येकाचा जो काही समजून घ्यायचं होतं त्या पीपीटी मधनं किंवा मग त्याच्यामधनं जे समजून घ्यायचं होतं ते असं व्यवस्थित समजलं गेलं नाहीये. तर आपल्या सहकाऱ्यांच्या रिक्वायरमेंटनुसार किंवा त्यांच्या फोन आले त्यानुसार मी याचं तुम्हाला परत एकदा शेड्यूल जे आहे तर ते तुम्हाला रेकॉर्डिंग एकदा पाठवतोय. तर ते रेकॉर्डिंगच्या संदर्भामध्ये मी पुन्हा एकदा नव्यानं तुम्हाला मीटिंगचं नियोजन केलेलं आहे असंच गृहीत धरूया. सहकाऱ्यांनो, आजच्या सहजरित्या जर सांगायचं झालं तर आपल्या पद्धतीने आज मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण एक प्रोफेशनल विमा प्रतिनिधी जर बनायचं असेल तर आपल्याला काहीतरी ज्ञान घ्यावंच लागणार आहे. आणि ज्ञान घ्यावं लागणार आहे म्हणजेच आपल्याकडे जे काही 14 लाख प्रतिनिधी आहेत त्या 14 लाख प्रतिनिधीपैकी आपण कुठे आहोत आणि आपल्याला कसं बनायचं आहे. 14 लाखामध्ये टॉपर आहे, मध्यमवर्गीय आहेत आणि लोअर साईडचे पण आहेत. आता टॉपरचं जर एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपल्या एलआयसीचा टॉपचा एजंट नागपूरचा भरत पारेख वर्षाकाठी 4.5 कोटी रुपये कमिशनच्या स्वरूपामध्ये त्यांचं इन्कम आहे. आपण तेवढे तर आपण अपेक्षा लगेच एका दिवसात नाही करू शकत. परंतु आपण मध्यमवर्गीयांच्या माध्यमातून तरी राहू शकतो की नाही. तर यासाठी आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये प्रोफेशनलिझम आणणं खूप गरजेचं आहे. तर याच दृष्टिकोनातनं मी एक छोटंसं मॉडेल बनवलेलं आहे. त्या मॉडेलच्या माध्यमातून मी प्रत्येकाला आव्हान करतोय की तुम्ही ह्या गोष्टी समजून घेतल्याच पाहिजे. मॉडेल आहे सेल्स मॉडेल. सेल मॉडेलमध्ये तुम्हाला एक 3 वर्गवारीमध्ये तुमचा कॉलचं प्रेझेंटेशन हे ड्रॉप करता आलं पाहिजे. त्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे ती म्हणजे एज्युकेट द कस्टमर, सेकंड मध्ये कन्व्हिन्स द कस्टमर आणि थर्ड मध्ये क्लोज द कस्टमर. आता पहिली जी स्टेप आहे एज्युकेट द कस्टमर. आतापर्यंत तुम्ही बऱ्याच प्रतिनिधींकडनं किंवा बऱ्याच कस्टमरकडनं असं ऐकलेलंही असेल की आमची पॉलिसी आहे, आमच्याकडे पॉलिशा आहेत असं ऐकलं गेलेलं असेल. परंतु हे असं का झालंय? कारण की तुम्हाला जसं म्हटलं की 14 लाख विमा प्रतिनिधी असल्यामुळे काय होतं की प्रतिनिधी जेव्हा उभा राहतो तेव्हा सुरुवातीला त्याच्या नातेवाईकांमध्येच तो सुरुवात करतो आणि नातेवाईकांमध्ये जेव्हा सुरुवात झालेली असते तेव्हा तो जनरली एक रिलेशनच्या बेसिसवर व्यवसाय मागत असतो. प्रोफेशनलच्या माध्यमातून तो व्यवसाय नाही मागत. माझ्याकडे एखादी पॉलिसी काढा, माझ्याकडे एखादी पॉलिसी काढा, असाच त्याचा एक हेतू असतो. आणि अशा पद्धतीनं समोरचा ग्राहक जो आहे त्याला यांना नाही म्हणता येत नाही म्हणून ती एखादी छोटी मोठी. आता तुम्ही जर आज मार्केटमध्ये बघितलं तर 10 कस्टमर पैकी 7 कस्टमरांनी रिलेशनच्या बेसिसवरच पॉलिसी घेतलेल्या आहेत. त्यांना कोणत्याही पद्धतीचं पॉलिसीचं महत्व काय आहे, पॉलिसी कोणत्या गोष्टींचा फायदा आहे, ह्या गोष्टी कोणत्याही पद्धतीचा गंध नाहीये. म्हणून मित्रांनो, तुम्ही आता तुम्ही प्रयत्न करत असताना रिलेशन मध्ये असा किंवा नॉन रिलेशन मधला कस्टमर असा एकदम प्रोफेशनली तुम्हाला ते कस्टमरला प्रेझेंट करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही या माध्यमातून एक प्रोफेशनल विमा एजंट म्हणून तुम्ही जेव्हा प्रयत्न कराल त्यावेळेस तुम्हालाही लक्षात येईल की इन्शुरन्स हा खूप मोठा अभ्यास आहे. त्यामध्ये पहिल्या स्टेजमध्ये आपण इथे येतोय की सपोज एखाद्या ग्राहकाकडे आपण जर गेलेलो आहोत तर ग्राहकाला आपण काय घेऊन गेलेलो आहोत ह्याचं पुरेपूर ज्ञान आपल्याला पाहिजे. ही वस्तू जी आपण ग्राहकाला देणार आहोत याचा ग्राहकाला काय उपयोग आहे याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. सहजरित्या मी एक इमेज इथे ड्रॉप आउट केलेली आहे. त्या इमेजमध्ये तुम्हाला कबोर्डमध्ये खाली काहीतरी लोखंडाचं एक स्टँड टाईप काहीतरी दिसतंय. परंतु ही खूप पुरातन काळामध्ये एक वस्तू होती त्या स्टँडमध्ये अटकवल्या जायची. ती घरामध्ये युजेची वस्तू होती. एक असं एक फॉर एक्झाम्पल मध्ये आहे. तर सपोज असं गृहीत धरा की तुम्हाला ह्या स्टँडचा काहीच उपयोग नाहीये आणि तुम्ही एखाद्या ग्राहकाला हे स्टँड विकायला गेलेला आहात. आता हे विकायला गेल्याच्या नंतर ग्राहक हा पहिला प्रश्न पडेल, तो विकत घ्यायला तयार आहे. परंतु तुम्हाला त्याचा वापर काय आहे, त्याचा उपयोग काय आहे, ह्या स्टँडचा जर समजून सांगता आला तर तो ग्राहक तुमच्याकडनं ती वस्तू खरेदी करेल. जर ह्या वस्तूचा उपयोग तुम्हालाच माहिती नाहीये,
तर त्या ग्राहकाला तुम्ही सांगायचं दूर असेल, तर तो ग्राहक तरी का घेईल तुमच्याकडनं? हा स्वतःला तुम्ही एखादा प्रश्न विचारून बघा. मग जर विमा क्षेत्रामध्ये तुम्हाला विमा या व्यवसायाची गरज कशी असते? विमा ग्राहकाला ह्या गोष्टीमध्ये पहिले तुम्हाला जागवावं आणि आपण जे विमा व्यवसायातलं जे प्रॉडक्ट विकायला जातोय, त्या प्रॉडक्टमध्ये तर कुठेही त्याचं फिजिकल दृष्टीच नसते. जसं एखाद्या वेळेस हे स्टँड घेऊन गेल्यानंतर तरी तो समोरचा ग्राहक पाहून त्याला म्हणू शकतो, की जजमेंट तरी करू शकतो, की बाबा हे याच्या उपयोगाचा असू शकतो, त्याच्या उपयोगाचा असू शकतो. परंतु तुम्ही जे प्रॉडक्ट विकायला घेऊन जात आहात, त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं त्याला फिजिकली दृष्टी नाहीये. ती दृष्टी ही तुम्हाला बोली भाषातनच त्यांना द्यावी लागते. मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला त्याची गरज निर्माण करायची, तर आपल्याला पहिले प्रॉडक्ट डिझाइन करता आलं पाहिजे. आणि त्याला प्रॉडक्ट डिझाइन करण्याच्या अगोदर त्याला ह्या वस्तूचा काय फायदा आहे हे तुम्हाला समजून सांगता आलं पाहिजे. मग ग्राहकाला विमाविषयी जागरूकता निर्माण करणे. विमा विषय हा सखोल पद्धतीने ग्राहकास सुशिक्षित करणे. विमा उत्पादनाविषयी आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं ग्राहकास विम्याची गरज निर्माण करणे. हे आपलं काम आहे. याच्यामध्येच आपली 50%. आता आपण सुरुवात करूया. की विमा जो आहे एखाद्याला जर विकायचा असेल, तर विमा विकायला तर आपण निर्जीव वस्तूला तर नाही विकू शकणार आहे. विमा आपण भारतीय जीवन विमा असल्यामुळे सजीव वस्तूला म्हणजेच एखाद्या आपला ग्राहक वर्ग कोण आहे, जो एक कुटुंबातील कर्ता व्यक्ती आहे, तो आपला ग्राहक आहे. आता मी एक उदाहरण म्हणून इथं गृहीत धरलंय, की बाबा एक कुटुंब आहे, 2 मुलं आहेत, पती-पत्नी आहेत. त्याच्यामध्ये त्याचं पहिलं फायनान्शियल एनालिसिस केलं. मी त्याला गरज निर्माण करतोय म्हणून पहिले मला त्याची काही इन्फॉर्मेशन हवी आहे. मी त्याला हे उत्पादन सांगण्याच्या अगोदर मला ह्या उत्पादनाची त्याच्या कुटुंबामध्ये गरज निर्माण करण्यासाठी मला काही गणितीय भाषातनं त्यांची संपत्ती किंवा त्यांचं वय, त्यांचं उत्पन्न, त्यांचा खर्च ह्या गोष्टी मला पहिले घेणं गरजेचं आहे. मग आता ह्या डायरेक्टली तुम्ही तर घेऊ शकत नाही. डायरेक्टली गेलात आणि डायरेक्टली पहिल्या शब्दाला म्हणले, की "बुवा हां, सांगा तुमची जमीन किती आहे? सांगा तुमची संपत्ती किती आहे? सांगा तुमचं वय किती आहे?" हे विचारण्याचं कौशल्य पण एक वेगळं आहे. एखादा माणूस समोरचा तुम्हाला ही इन्फॉर्मेशन देईल, त्यानं का इन्फॉर्मेशन द्यावी? हा एक प्रश्न पहिला त्याला पडणार आहे. म्हणून तुम्हाला ही इन्फॉर्मेशन विचारण्याच्या अगोदर त्याच्या मनामध्ये एक सौम्यता निर्माण करावी लागते. ती सौम्यता म्हणजे काय? की त्याला विचारायचंय, की "सर, हे बघा, मी तुमचं एक व्यवस्थित एनालिसिस करण्यासाठी मला काही तुमच्या परमिशन घेऊन विचारायचंय. मला काही एक तुमची माहिती हवी आहे. ती माहिती जर तुम्ही देऊ शकत असाल, तर मी एक व्यवस्थित तुमचं कॅल्क्युलेशन काढू शकतो." मग एवढा प्रश्न विचारल्यावर तो कुठेतरी मनाची तयारी ठेवतो, की बाबा यांच्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला द्यायचे आहे. मग तुम्ही कोणतेही प्रश्न का विचारणार? मग त्याच्यामध्ये मी त्यांना विचारलं, की "हो सर, आपली वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे किती आहे?" त्यानं मला सांगितलं, की "बाबा 10-15 एकर जमीन आहे." मी ॲक्चुअली व्हॅल्युएशनच्या हिशोबाने 1 कोटीची जमीन असं गृहीत धरलं. ही झाली वडिलोपार्जित संपत्ती. आता आत्तापर्यंत आपण कमवलेली संपत्ती म्हणजे त्यानं तो आज 35 वर्षाचा आहे. 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यानं स्वतःच्या जीवावर, त्यानं स्वतःच्या उत्पन्नावर किंवा मग तीच जमीन मॅनिप्युलेट करून आणखी संपत्तीमध्ये 50 लाखाची संपत्ती ॲड केली. बरं एवढंच नाही. तर आज त्याचं वय किती आहे? 35 वर्ष आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या कुटुंबामध्ये त्यानं कमवलेल्या उत्पन्नावर किती लोकं अवलंबून आहेत? तर 3 व्यक्ती अवलंबून आहेत. पत्नी आणि 2 मुलं. आता दुसरी विशेष गोष्ट की त्याचं उत्पन्न किती आहे? आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न सगळ्यात शेवटी की त्यांचा वार्षिक खर्च किती आहे? तर ह्या गोष्टीतनं तुम्हाला होतं काय, की त्याचं मानवी जीवन मूल्य काढायला एक तुम्हाला सोपं जातं आणि तुम्हाला त्याला एक काहीतरी गणितीय कॉन्सेप्ट सांगायला सोपं जातं. आता कॉन्सेप्ट काय आहे ते पहिले समजून घेऊया. पहिली गोष्ट की एखाद्या व्यक्तीला आपण जर विमा देत असू, तर त्याचं मानवी जीवन मूल्य काढणं आपल्याला गरजेचं आहे. आता मानवी जीवन मूल्य कसं काढायचंय? तो व्यक्ती आज 35 वर्षाचा. 35 वर्षापासून 60 वर्षापर्यंत त्याच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या ह्या त्याच्या खांद्यावर आहेत. 1 कोटीची वडिलोपार्जित प्रॉपर्टी ही त्याला एक सपोर्ट म्हणून मिळालेली आहे. त्या संपत्तीमध्ये आणखी ॲड करायची, तर तो ॲड करू शकतो किंवा त्याला ती कमी करायची तर कमी करू शकतो. ज्याचा त्याचा हा वैयक्तिक प्रश्न असतो. तर याच्यामधून जर समजा त्याचा वार्षिक खर्च हा 6 लाख रुपये असेल, तर 60 वर्षापर्यंत 6 लाख वर्षाला खर्च गृहीत धरला. 25 वर्षाचा कालावधी येतो आणि 25 वर्षाच्या कालावधीमध्ये महागाई काही थांबणार नाहीये. महागाई थांबणार नाहीये म्हणजे महागाई त्याची कंटिन्युअसली चालू राहणार आहे 7%, 6% किंवा 5% जसं तुम्हाला धरायचं तसं गृहीत धरा तुम्ही. तर त्या पद्धतीने जरी गृहीत धरला तर 25 वर्षामध्ये तो कुटुंबाच्या
खर्चाच्या पोटी 3,79,49,422 एवढा खर्च त्याच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो करणार आहे. हे त्यांना जेव्हा समजेल, तेव्हा तो तुमच्याकडे काहीतरी म्हणजे कानं टवकारून बघितल्यासारखं किंवा ऐकण्यास तुमच्या आता त्याला काहीतरी तुम्ही इतर एजंडांनी आतापर्यंत ह्या कॉन्सेप्टनं कधी आलेच नाही. तुम्ही एक वेगळ्या कॉन्सेप्टनं त्यांच्याकडे गेलात म्हणून तो तुमच्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला लागला असेल. आता त्याला म्हणायचं सर, आता हा जो खर्च आहे 3,79,00,000 रुपये, हे 3,79,00,000 रुपये जो आहे, तर हा आजची आपली किंमत आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या प्रती एवढी संपत्ती तुमच्या म्हणजे एवढा खर्च तुम्ही 60 वर्षापर्यंत तुमच्या जबाबदाऱ्या तुम्हाला पूर्ण करण्यासाठी लागणार आहे. तर आता हा एवढा खर्च जो लागणारा आहे, हा खर्च तुमच्याकडे तयार आहे का? तो नक्कीच एवढं उत्पन्न नाही. कारण की वडिलांची संपत्ती 1,00,00,000 त्यात त्यानं 35 वर्षापर्यंत 50,00,000 रुपये ऍड केली. आणखी 25 वर्षामध्ये जर एक शेतकरी कुटुंब असेल, तर तो ऍड करून करून किती करणार आहे? आणखी 2,00,00,000 रुपये. कारण की महागाई या त्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड असतीलच. मग हे जर त्याचं मानवी जीवन मूल्य असेल, म्हणजेच हे मानवी जीवन मूल्य म्हणजेच सर तुम्हाला एवढ्या विम्याची आवश्यकता आहे. आता प्रश्न उभा राहिला विमा ह्या संकल्पनेचा. तर सर हीच बाजू मी तुम्हाला इथं पटवून देण्यात किंवा हीच बाजू समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला इथं आवर्जून आलेलो आहे. आता विमा म्हणजे काय ते आपण पहिले बघूया. विमा म्हणजे काय, की विमा एक अशी संपत्ती आहे जी आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाच्या आर्थिक संकटात कामाला येते. म्हणजे जी संपत्ती आहे, जी वडिलोपार्जित संपत्ती आहे, जी तुम्ही स्वतः कमवलेली संपत्ती आहे, याच्या व्यतिरिक्तची एक आणीबाणीच्या काळामधली संपत्ती निर्माण केली जाते विम्याच्या माध्यमातून. बरं ही संपत्ती निर्माण करण्यासाठी 3,79,00,000 संपत्ती जर आज निर्माण करायची असेल, तर त्यांच्या मनात कुठेतरी संपर्कात प्रश्न पडत असेल, की मग मला भरावे किती लागतात? सर 1 ते 2% वार्षिक हप्ता तुम्ही फक्त 15 वर्ष जरी भरला, तुमचे 20-25% रक्कम ह्या संपत्ती 3,79,00,000 रुपयाची संपत्ती आहे, त्याचे 25%, 30% किंवा 35% भाग जास्तीत जास्त हा तुम्हाला तुमच्या 15 वर्षाच्या अवधीमध्ये एल-आय-सी ऑफ इंडियाकडे दिल्याच्या नंतर एल-आय-सी ऑफ इंडिया तुम्हाला एवढ्या संपत्तीचा मालक आजच बनवते. बरं. म्हणजेच काय, की आणीबाणीच्या काळामध्ये तर कामाला येतेच येते. परंतु सेकंड स्टेटमेंटमध्ये बघा, विमा म्हणजे आपल्या संपत्तीत आपल्या पश्चात एक मोठी वाढ पण निर्माण करते. साहजिकच आहे. जो 3,79,00,000 मी विमा घेतलेला आहे. आता विमा म्हणजे मी गेल्यानंतरच मिळणार आहे असं नाहीये. एल-आय-सी ऑफ इंडियानं एक स्पेशली फीचरनं डिझाइन केलेले काही प्रॉडक्ट आहेत. त्याच्यामध्ये झाल्यानंतरही तेवढी संपत्ती मिळते आणि नाही झाल्यानंतर काही, तर तेवढी संपत्तीचा पैसा हा आपल्या असतानाही आपल्या संपत्तीत ऍड होतो. हे खूप विशेष एल-आय-सी ऑफ इंडियाकडे आहे. त्यामुळे विमा ही तुमच्या आणीबाणीच्या काळातच काम नाही करत आहे, तर तुमच्या संपत्तीमध्येही एक मोठा वाटा निर्माण करून जाते. मग विमा म्हणजे आपल्याला मिळालेली वडिलोपार्जित संपत्ती आपल्याकडून पुढच्या पिढीत सुरक्षित पोहोचवणे ही आपली जबाबदारी पार पाडते. आता तिसरं स्टेटमेंट तुम्हाला काय म्हणतंय, की आपल्याला जी संपत्ती आपल्या वडिलोपार्जित संपत्ती जी मिळालेली आहे, ती पुढच्या पिढीत सुरक्षित जाण्यासाठी सुरक्षित पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. आता याचं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. आपण पूर्वी म्हणतच होतो, की बाबा माझ्या वडिलांना 200 एकर जमीन होती. आज आम्ही 7 एकरवर आहोत. माझ्या वडिलांना 500 एकर जमीन होती. आज आम्ही 50 एकरवर आहोत. मग हे असं का झालेलं असावं? हे होण्याचं कारण काय? की त्यावेळेस आपल्या आजोबांनी किंवा पणजोबांनी ह्या गोष्टी एवढ्या संज्ञान नव्हती किंवा कमीत कमी त्यांनी ती जबाबदारी पण नाही बाळगली, की बाबा एवढी जी संपत्ती आहे, ही संपत्ती एवढ्याला एवढी कमीत कमी पुढच्या पिढीस हस्तांतरित व्हावी. असं नाही झालं किंवा त्यांना ह्या गोष्टीचं ज्ञान नव्हतं त्यावेळेस. म्हणून त्यांच्याकडनं ती संपत्ती कटोती होत होत आपल्याकडनं 500 एकरची जमीन 50 एकरवर आली, 50 एकरची जमीन 5 एकरवर आली. आता याचं रिझन काय आहे? की आपले वडिलोपार्जित किंवा आपले पूर्वज जे आहेत या गोष्टीवर साक्षर नव्हते. मग कमीत कमी आज आपल्या हातात जी वडिलोपार्जित संपत्ती आलेली आहे, आपल्यापर्यंत सुरक्षित जेवढी पोहोचली तेवढी आपलं भाग्य म्हणायचं आणि आपल्या पूर्वजांची पुण्याई म्हणा किंवा त्यांनी त्यांची जबाबदारी पूर्ण केली. कमीत कमी ती त्यांनी पार पाडली, पण आपली जबाबदारी तरी आहे ना, की पुढच्या पिढीस ती संपत्ती जशास तशी जावी. म्हणून विमा ही संपत्ती पुढच्या पिढीस सुरक्षित पोहोचवण्याचं पण एक चांगल्या पद्धतीने काम करतं. ते कसं ते बघूया. एक एक्झाम्पल मध्ये आपल्याला ते समोर लक्षात येईल, की विमा म्हणजे आपल्या उत्पन्नावर अवलंबून असलेले आपल्या कुटुंबातील व्यक्तीचा जीवनस्तर आपल्या पश्चातही अबाधित ठेवते. विमा म्हणजे आपल्या उत्पन्नावर जे अवलंबून लोक आहेत, आज त्यांचं भलेही समजा एखादा हा 35 वर्षाचा शेतकरी आहे. हा जर
नुकतंच लग्न झाल्या झाल्या याचा जीवन स्तर जो आहे तो जीवन स्तर एका ठराविक लेवलवर असणार होता. परंतु एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीचा, एखाद्या पुरुषार्थ व्यक्तीचा काय निमित्त असतंय, की प्रत्येक मानवाचं हे प्रगतीकडे वाटचाल चालू असते. आणि प्रगतीकडे वाटचाल करणं म्हणजे करणं तरी काय, हे पण एक आपण सखोलमध्ये थोडंसं समजून घेऊया. एखादा व्यक्ती जर प्रगती करत असेल म्हणजे काय करत असतो, त्याचं उत्पन्न वाढवत असतो. बरं, उत्पन्न वाढवल्यानंतर काय करणार आहे, त्याच्या जगण्याचा जीवनस्तर सुधरवत असतो. त्याच्यासोबत सोबत त्याच्या मागच्या कुटुंबाचा पण जीवनस्तर सुधरवत असतो. बरं, तो जीवनस्तर सुधरवून तरी काय करायचंय, म्हणजे खाणार तर अन्नच असं नाहीये. तर जर समजा तो पूर्वी त्याची मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये जात असतील, तो साधारण घरामध्ये राहत असेल, तो सायकलवर जात असेल, तो टू व्हीलरवर जात असेल, तर त्या उत्पन्न वाढल्यामुळे तो चारचाकीचा वापर करेल, चांगल्या घरामध्ये राहील, त्याचं लाईफ स्टँडर्ड सुधरवून घेईल आणि त्याच्यासोबत त्याच्या मागच्या कुटुंबाचं पण लाईफ स्टँडर्ड सुधरवून घेईल. मग विमा काय करतो? विमा ह्या गोष्टींना तुम्हाला एक सुरक्षा प्रदान करतो. तुमच्या तुमच्यावर जे अवलंबून आहेत व्यक्ती, त्यांच्या जगण्याचा जो काही स्तर आहे तो अबाधित ठेवण्यासाठी एक सुरक्षा कवच विम्याच्या माध्यमातून निर्माण केलं जातंय. या पद्धतीनं आपण आता थोडंसं सखोलमध्ये पुढे बघूया. आता मानवी जीवनचक्रामध्ये जर आपण बघितलं, तर मानवी जीवनचक्रामध्ये काय काय आहे इथे? इथे तुम्हाला एक लक्षात येतंय, की मी जसं सांगितलं, की आज हा एक व्यक्ती 35 वर्षाचा होता. 35 पासून 60 पर्यंत याची जबाबदारी आहे, की कुटुंबाला सुरक्षित जीवनस्तर द्यायचा आणि विशेष चांगल्या दर्जाचा जीवनस्तर प्रदान करायचा. आता चांगल्या दर्जाचा जीवनस्तर कुटुंबाला जर प्रदान करायचा, तर ह्या व्यक्तीला याच्या प्रगतीच्या दिशेने जावं लागणार आहे. म्हणजे याच्या जीवनातले स्वप्न काय आहेत? एक तर प्रगती करणं, श्रीमंतीला गाठणं, संपत्ती एकवटवणं आणि त्यातल्या त्यात मुलांचे शिक्षण चांगल्या प्रतीचे करणं, मुलीचे लग्न चांगल्या प्रतीचे करणं. एवढंच झाल्याच्या नंतर उत्तर वयामध्ये आपली जी पत्नी आहे, तिलाही चांगल्या पद्धतीचा आधार हा आर्थिकदृष्ट्या देणं, घर असेल, गाडी असेल, हे स्वप्न याच्या पूर्ण ह्या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये असतं. परंतु का हो, आपल्याकडे एवढं सगळे स्वप्न तर आहेत. परंतु एक गोष्ट अनिश्चित आहे या सगळ्या टर्मओव्हरमध्ये. तर ती गोष्ट म्हणजे काय, की माणसाचा अनिश्चितपणा. म्हणजे एखादा व्यक्ती कुटुंबासोबत किती दिवस आपण आहोत, हे निश्चितपणे सांगू शकत नाहीये. मान्य आहे. हे हे निसर्गामधलं एक कटू सत्य आहे. परंतु ह्या सत्याला प्रत्येकाला ग्राह्य धरावंच लागतंय. मग या सत्याच्या पोटी जर समजा हा व्यक्तीनं हे सगळे स्वप्न बाळगून, स्वप्न तर पाहतोय, चांगल्या पद्धतीचं जीवनस्तरही गाठेल. काहीच न काही न घडता एखाद्या वेळेस चुकून-हुकून वयाच्या 45व्या वर्षी काही गोष्टी अचानकपणे कुटुंबातनं हा व्यक्ती गैरहजर झाला. आता गैरहजर झाल्याच्या नंतर त्याचे अर्धवट स्वप्न पूर्ण झालेले असतीलही तिथपर्यंत. थोडीफार प्रगतीही साधली असेल, थोडीफार संपत्तीही त्याच्यामध्ये त्यांनी आणखी पूर्वीच्या संपत्तीमध्ये एकवटवली असेल. परंतु आता इथून पुढे त्यानं जे 3 डिपेंडंट लोकं होते, त्यांना कोणत्याही पद्धतीचा मार्केटमधून उत्पन्न कमवण्याचा अनुभव नाहीये किंवा उत्पन्न कसं कमवायचं याचं ज्ञान नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये ह्या कुटुंबानं करायचं काय? आता ह्यांचे सगळ्यात मोठं, ह्यांना पडणारे प्रश्न. कर्ता पुरुष गैरहजर झाला म्हणजे उत्पन्न शून्य झालं. उत्पन्न जरी शून्य झालं तर खर्च मात्र कमी नाही झाले. खर्च त्यांच्या 3 कुटुंबाला भले त्यांचा 6 लाख रुपये खर्च होता. आता एक माणूस कमी झालाय म्हणून त्याच्या समजा आपण एक 1.5 लाख रुपये खर्च वजा करता आपण 4.5 लाख रुपये तरी बी आज कुटुंबाचा खर्च आहे. मग ह्या 4.5 लाख रुपये खर्च हा वर्षाला कसा भागवायचा? कुठून मिळवायचे? हा प्रश्न यांच्याकडे खूप मोठा प्रश्न पडतो. आपल्या पश्चात आपल्या कुटुंबांना पडणारा मोठा प्रश्न म्हणजे हे खर्च भागवायचे कसे? मुलांचे शिक्षण आहेत, मुलीचे लग्न आहे. हे सगळ्या प्रश्न पडलं आपल्यानंतर आपल्या कर्त्या पुरुषाला म्हणजे ते आपल्या पत्नीला. तर यांच्याकडे पर्यायी उत्तर काय राहतात? म्हणजे जेव्हा हे प्रश्न पडतात तर यांना पर्यायी उत्तर पण दिसतात समोर. तर पर्यायी उत्तर काय आहे? वडिलोपार्जित जी संपत्ती आहे, जी काही 10-15 एकर जमीन आहे, एक तर ती पिकून किंवा विकून हा एक त्यांच्याकडे पर्याय असतो. किंवा दुसरा पर्याय आहे, आतापर्यंत त्या व्यक्तीनं त्याच्या जीवनामध्ये जेवढी काही संपत्ती कमवलेली आहे, खर्च वगैरे सगळं भागून, खर्च जमा करून सगळं भागून संपत्ती जमा केलेली आहे. तर त्या संपत्तीमधून जे काही त्यानं संपत्ती आणखी ॲड केलेली आहे, तर ती संपत्ती म्हणजे कोणती? घर, गाडी, बंगला
इत्यादी इत्यादी विकून हा खर्चही भागवला जाऊ शकतो. म्हणजेच थोडक्यात खर्च थांबणार नाही. माणूस जरी थांबला तरी खर्च थांबू शकणार नाही. मग अशा स्थितीमध्ये तुमच्याकडे एक मोठी संधी म्हणजे जो विमा आपण समजून घेतलेला आहे, तो विमा ह्या अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला कामाला येतो. तो कसा आपण बघूया. सपोज आता इथून पुढे संकटकालीन संपत्ती म्हणून विम्याकडे बघितल्या जातात. संकटकालीन संपत्ती म्हणजे जर काही यदा कदाचित असं कुटुंबावर आभाळ कोसळलं, तर अशा परिस्थितीमध्ये विमा हा तुम्हाला कोणत्याही पद्धतीच्या आर्थिक झळा पोहोचू देत नाहीये. हे विमा इथे काम करतो. आता विमा काय-काय काम करतो आपण थोडक्यात बघूया. तर विमा ही आपत्कालीन संपत्ती आहे. ही आपत्कालीन संपत्ती आहे. या संपत्तीतून कुटुंबाचे खर्च भागवले जातात. आता कुटुंबाचे खर्च कसे भागवले जातात ते आपण बघूया थोडक्यात थोडंसं विश्लेषण करून. आता कुटुंबाचा खर्च तर 4.5 लाख रुपये आहे. हे तुम्हाला मान्य आहे? 4.5 लाख रुपये खर्च आहे. कुटुंबाला तात्काळ व्यक्तीच्या गैरहजेरीमध्ये 3,79,00,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजे त्यांची तेवढी रिक्वायरमेंट होती. समजा त्यांनी तेवढ्या रिक्वायरमेंटच्या प्रमाणामध्ये विमा घेतला, तर 3 कोटी राउंड फिगर घेतला असं गृहीत धरा. 3 कोटी जरी त्यांनी विमा घेतला, तर 3 कोटी संपत्ती ह्या मागच्या कर्त्या पुरुषाच्या हातात एकत्रित येणार आहे. मग भलेही त्यांनी ती 5% व्याजदराने एखाद्या ठिकाणी एफडी म्हणून जरी केली, 5% नॅशनलाइज एखादी गव्हर्नमेंट बँकेमध्ये 5% जरी गृहीत धरली, तर 3 कोटीचं 5%च्या हिशोबाने 15 लाख रुपये वर्षाला व्याज येतं. मित्रांनो यांचे 4.5 लाख रुपये खर्च आहे. म्हणजे यांची खर्च जवळपास 45 ते 60 म्हणजे 15 वर्ष हे खर्च भागूनही ती जी एफडी आहे 3 कोटीची, ती त्यांच्या संपत्तीमध्ये ऍड होणारच आहे. खर्च भागून संपत्ती पण म्हणजे वडिलोपार्जित संपत्तीला कोणत्याही पद्धतीची बाधा न पोहोचता, त्यांनी स्वतः कमवलेल्या संपत्तीलाही कोणत्याही पद्धतीची बाधा न पोहोचता, वरून गैरहजेरीमध्ये मागील कुटुंबाचे पूर्ण खर्च भागून मोठीतली मोठी संपत्ती त्यांच्या पुढच्या पिढीच्या हातात जेव्हा दुसरी वडिलोपार्जित आणि यांनी कमवलेली जी संपत्ती आहे, तर ती संपत्तीमध्ये पण मोठी वाढ निर्माण होते. हे इथं विमा महत्वाचं काम करतो. एवढंच नाही, तर एवढे सर्व करून आपल्या वडिलोपार्जित संपत्तीत एक मोठी वाढ पण निर्माण करते आणि आपल्या कुटुंबाला, आपल्या पश्चातही जो जगण्याचा जीवनस्तर आपण चांगल्या पद्धतीने उंचावलेला होता, तो जीवनस्तर कायम ठेवून शेवटपर्यंत आपल्या सगळ्या कुटुंबाची सुरक्षितता त्या माध्यमातून निर्माण करता येते. मित्रांनो, हेच म्हणजे विमा आहे. या व्यतिरिक्त विमा म्हणजे एक दुसरं काही नसून हाच एक विमा आहे. तर या पद्धतीनं आज प्रत्येकाला विम्याची गरज आहे आणि विम्याची गरजेच्या माध्यमातून तुम्हाला या पद्धतीनं समजून सांगायचं आहे. चला, थँक यू.